जय भीम साथींनो, आज खरं तर आपल्यासमोर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की दोन महत्त्वाचे कारण मला आपल्या सगळ्यांसोबत शेअर करायचे होते, आपल्या सगळ्यांशी बोलायचे होते। सर्वात महत्त्वाचा विषय की आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि दुसरी आनंदाची महत्त्वाची बातमी अशी की आपल्या बाबासाहेबांचे विद्यार्थी हा जो प्रवास आपण सर्वांनी सुरू केला होता की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे, लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि जागोजागी खेडेपाड्यांमध्ये प्रत्येक विद्यार्थी जागृत झाला पाहिजे। या प्रवासाला आज 1 वर्ष पूर्ण झाला आणि 1000 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आहेत। आकडा कदाचित थोडासा कमी असू शकतो, पण सुरुवात कमी नाहीये आणि सुरुवात ही मोठीच आहे, नक्की एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे। प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं काय हे आपण अगोदर समजून घेतलं पाहिजे। कदाचित मी स्वातंत्र्य दिनापेक्षा प्रजासत्ताक दिनाला जास्त महत्त्व देतो। जास्त महत्त्व याच्यासाठी की प्रजासत्ताक दिवस म्हणजे काय की प्रजेची सत्ता खरोखर या भारतामध्ये 1950 नंतर 26 जानेवारी 1950 नंतर आली होती। बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमानंतर जे संविधान निर्माण केलं आणि ते संविधान या देशामध्ये लागू झालं आणि खरोखर सत्ता ही प्रजेच्या हातामध्ये, जनतेच्या हातामध्ये आली। गणतंत्र दिवस म्हणजे हा आपण समजून घेणं गरजेचं आहे। या देशातील जी काही जनता होती ही जनता सुरुवातीच्या काळापासून गुलामीमध्ये जगत होती, मग ती इंग्रजांची असेल, ती मुघलांची असेल, ती पेशव्यांची असेल किंवा इतर कुणाची असेल, पण खऱ्या अर्थाने 1950 नंतर प्रजेच्या हातामध्ये सत्ता आली। जर का तुम्हाला वाटत असेल की तुमचे राजकीय सत्ताधारी तुमच्या विरोधात काम करतायत, तुमच्या व्यवस्थित काम करत नाहीये, तुमच्यासाठी काम करत नाहीये, तर 5 वर्षानंतर तुम्ही त्यांना त्यांच्या जमिनीवरती आणू शकता। ही ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिली। प्रजासत्ताक दिवस म्हणजे काय की प्रजेच्या हातामध्ये सत्ता असणं गरजेचं आहे। प्रजेला या गोष्टीचं भान असलं पाहिजे की सत्ता आपल्या हातात आहे, सत्ता ही प्रजेची आहे। लोकशाहीमध्ये लोकांचं स्थान सर्वप्रथम असलं पाहिजे। प्रशासनामध्ये किंवा कायद्यामध्ये कायद्याची सुव्यवस्था जी आहे, कायद्याची सुव्यवस्था देशामध्ये अखंडित अबाधित ठेवणं हे आपलं काम आहे। संविधानाच्या प्रिएम्बलचा आपण जर का विचार केला तर आम्ही भारताचे लोक, बाबासाहेबांनी लिहित असताना वी द पीपल ऑफ इंडिया ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवलेली आहे की आम्ही भारताचे लोक, मी भारताचा नागरिक नाही, आम्ही भारताचे लोक। एकता आणि अखंडता ही संविधानाची प्रिएम्बल आपल्याला सांगते। समाजवाद, धर्मनिरपेक्षता या सर्व तत्व आपल्याला भारतीय संविधान देतं आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे। त्याच्यानंतर बोलायचा महत्वाचा मुद्दा असा की आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण जर का विचार केला तर बऱ्याच दिवसांपासून आपल्या देशामध्ये असेल, आपल्या राज्यामध्ये असेल, अस्थिरतेचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। कालच्या दिवशी संभाजीनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा होता त्या पुतळ्यापाशी काही मनोरुग्ण लोक फिरकत होती। त्याच्यानंतर परभणीमध्ये जी काही घटना घडली, मित्रांनो अशा घटनेला जास्त महत्व आपण देणं गरजेचं नाहीये। जी मनोविकृत लोक असतात, मनोविकृत लोक सोडलेली असतात की बाबासाहेबांचा अपमान करा, पण बाबासाहेबांचं जे कार्य आहे, बाबासाहेबांचं कार्य खूप मोठं आहे आणि हे कार्य गगनात मावणार नाही एवढं आहे। कुणी त्याचा अपमान करू नका, कुणी या गोष्टीला जास्त गांभीर्याने घेऊ नका, कारण सोमनाथ सूर्यवंशी सारखे भीमसैनिक आपण या अशा दंगलींमध्ये असतील, अशा पोलिसांच्या आक्रमणांमुळे असतील, आपण गमावून बसतो आणि या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे। आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रत्येक नागरिकाने हा ध्यास घेणं गरजेचं आहे की प्रजेची सत्ता महत्वाची आहे। कायदा आणि सुव्यवस्था जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत या देशामध्ये प्रजेची सत्ता येणं शक्य नाही, शक्य नाही, शक्य नाही। धन्यवाद। जय